गरम भात आहे, टोमॅटोचं सार, चण्याच्या पिठाचे केलेले पोळे आणि चपाती. आता इथे मी तुम्हाला आहे ना बेसनचे पोळे बनवून दाखवणार आहे. आता इथे आपल्याला आहे ना सर्वात पहिला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, त्यानंतर हिरवी मिरची, हळद आणि बेसन घ्यायचं आहे. बेसन लागेल तेवढं घालायचं आहे, ओवा थोडा आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता आपल्याला सर्व सुकं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला. लागेल तेवढं पाणी घालून असं मिक्स करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, एवढं घट्ट ठेवायचं आहे. तर गरम तवा झाला की तेल घालायचं आहे आणि असे छोटे छोटे पोळे घालून घ्यायचे आहेत. दोन मिनटं आता झाकण ठेवायचं आहे. असे आता लाल भाजत आले ना की आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोळे आपल्याला. थोडं तेल घालायचं साईडने, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि दोन्ही साईडने असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम क्रिस्पी असे आपले चण्याच्या पिठाचे पोळे तयार झाले आहेत.